नमस्कार शेतकरी मंडळी, मी कृष्णा वाघुजी गेडा, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा। आज व्हिडिओ बनवण्याचा तात्पर्य असा आहे की आपण शून्य मशागत SRT तंत्रज्ञानाने आपण इथं 4/6/2025 रोजी कापसाची लागवड केलेली आहे। तर आज दिनांक 8/6/2025 रोजी आपण व्हिडिओ रेकॉर्ड करून राहिलो आहोत। व्हिडिओ रेकॉर्ड करायचे कारण असे आहे की आपण पारंपरिक पद्धतीमध्ये पूर्वी कापसाची लागवड करत होतो, ते मजुरांच्या सहाय्याने। तिथं आपली जे कापूस याची उगवण जेमथेम 5, 6, 7 किंवा 8 दिवसानंतर आपल्याला 8 दिवसानंतर पूर्ण पराठी उगलेली दिसत होती। पण आज आपल्या ह्या SRT तंत्रज्ञानाने आपण जिथं लागवड केलेली आहे, इथे फक्त केवळ 4 दिवसांमध्ये आपली सरकी उगलेली आहे। तर आज बघा, मी दाखवतो। आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने इथं अति घनदाट लागवड केली आहे। म्हणजे एका एकरामध्ये आपण 29,040 झाडांची संख्या बसवलेली आहे। तर टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण जे अंतर ठेवलेले आहे 5.5 इंच ठेवलेली आहे आणि सरीचं अंतर आहे 3 फूट। आपण इथं कोणतीच मशागत केली नाही आहे। केवळ आपण इथं बैलजोडीच्या सहाय्याने आपण सारणी फाडली आणि त्याच्यानंतर त्या सारणीवर आपण टोकन यंत्र चालवून बियाणं टोकलेले आहे। बघा, आता उगलेले बियाणं मी दाखवतो। केवळ 4 दिवसामध्ये आपले परिपूर्ण 100% उगवण झालेली आहे। ह्या प्रयोगामध्ये असं सिद्ध झालेले आहे की पारंपरिक पद्धतीमध्ये आपल्याला उगवाले उशीर होत होता आणि काही बियाणं उगतच नव्हते। याचा कारण असं आहे की आपण पारंपरिकमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागडी करू तर ते ढेकल रूप जमीन तयार होत होती, म्हणजे घट्ट। त्याचा ढेकूळ फुटतही नव्हता फोडलं तरी। तर जेव्हा बियाणं उगताना ते ढेकळाचे वजन त्या बियाण्यावर पडून राहील, म्हणून काही बियाणं बाहेर पडत होते आणि काही बियाणं तिथंच आतमध्ये राहून कुजून जात होते। पण SRT मध्ये आपली जमीन भुसभुशीत व हलकी झाल्यामुळे बियाण्याला उगवाले त्रास होत नाही आणि जमीन हलकी असल्यामुळे बियाणं सहजपणे जमिनीतून बाहेर पडते। तर आजच्या ह्या 4 दिवसाच्या प्रयोगामध्ये बियाण्याची 100% उगवण होईल हे सिद्ध झालेले आहे SRT मध्ये। तरी शेतकरी मित्रांनो, मी विनंती करतो की आजच्या काळात SRT तंत्रज्ञान हे फार गरजेचे आहे। कारण दिवसेंदिवस शेतकरी ट्रॅक्टर, मजूर याच्यावर खर्च वाढत चाललेला आहे। वाढत्या डिझेलचे रेट आणि जमीन कडक होत चाललेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हे प्रयोग SRT मध्ये नवीन आपल्याला प्रयोगामध्ये शिकायला भेटत आहे आणि आपली जमीनचा कर्ब वाढत चाललेला आहे। तरी शेतकरी मित्रांनो, मी हात जोडून विनंती करतो की SRT तंत्रज्ञान हे प्रत्येक शेतकऱ्यांनी अवलंबले पाहिजे। धन्यवाद।